नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आमच्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सागर सुटीची फॅमिली. तर आता झालंय पावसाचं वातावरण, तर गार गार वासाचं वातावरण झालंय, हाय की नाही? तर स्वीटी काय करते तू इकडं? आता संध्याकाळच्या टायमाला बनवते मी मस्तपैकी मंचुरियन. तर संध्याकाळी मस्तपैकी गरम गरम मंचुरियन बनवते. तर काय घेतलं इकडं? कोबी घेतलाय. आता कोबू मंचुरियन बनवते का तू? कोबू मंचुरियन बनवणार आहे, पहिल्यांदाच बनवते बघा. बर, तो ह्याच्या आधी कधी बनवला होता का नाही? ह्याच्या आधी नाही कधी बनवला, फक्त जाऊन खाल्ले आयत जाऊन खाल्लंय. आयत जाऊन म्हणजे कसं, स्टॉल असतं, स्टॉलला जाऊन खाल्लंय आम्ही. भरपूर वेळा खाल्लाय की नाही? बरेच वेळेस आम्ही स्टॉलला जाऊन खाल्लंय. तर आता कर काहीतरी, हाय का नाही? मी तर म्हणलं खिसाव कशा तरी, पण आता हे चिरावच लागतंय. अगं काय करतात माहितीये का, खिसत्यात किंवा आपलं काहीतरी बारीक करून घेतात त्याला. आता तुलाच माहिती बाबा, छोटं छोटं खिसावं लागलं. पण तुलाच माहिती बाबा, आपल्याला काय माहितच नाही त्याच्यात. मला पण नाही माहिती, मी रेसिपी बघितली. बर, हिने रेसिपी बघितली आणि तुम्ही बी घरी करून बघा रेसिपी. तर हे रेसिपीला काय काय घेतलंय तुम्हाला मी सांगतो, होय सुटे? हा, तर ही काय आहे सांग बरं? ही काय आहे? ते कॉर्नफ्लॉवर आहे. ही कॉर्नफ्लॉवर पावडर आहे, बरोबर का? व्हाईट कलरची पावडर. तर सोया सॉस, सोया सॉस बरोबर का? हे बघा सोया सॉस आहे. तर वेगळ्या वेगळ्या म्हणजे कंपनीचे ब्रँडिंगचे वेगवेगळे असतात. तर इथं अद्रक लसूण पेस्ट आहे, अद्रक लसूण पेस्ट. हे कसं लागन तसं घ्यायचं कसं? होय, हा, एक चमचा घ्यायचं. बर, तर हे लागन तसं घ्यायचं बरं का, 1 चमचा. तर इथं काय काय आहे बघा, ही घरची चटणी, घरची चटणी, मीठ, हळद बी लागते काय? होय, हळद लागते, अर्धा चमचा हळद लागते. हा, आणि ही काय शेजवान चटणी घेतली मी. शेजवान चटणी का? टोमॅटो केचप घेतलंय. हा, ही लास्टला लागतो. बर, हे आता लागत नाही, हे ठेवून देते. साईडला ठेवली, दुसरं घेतलं नाही, काढून ठेवलं म्हणजे. तर इकडं कोबू बारीक करायचं काम चाललंय. आता ही करते बघा कोबू बारीक. मला काही जमलं नाही, त्यामुळे त्यानेच करते बघा, मला मदत करू लागते. तर पण काय पण म्हण, पावसाचं वातावरण झालं म्हणून तुला मदत करते. होय, पण असं पण करत, असं काय नाही. मशीन चालू झाली. अजून खूप आहे ना. तर मी कापत होतो, तर स्वीटीने बी आणला दुसरा गलास. तर आम्ही गलासने बारीक करून घेतोय, कारण की दुसरं बारीक करायला काहीच नाही, त्याशिवाय बारीक होणारच नाही. मग तुला लय बारीक करून घ्यायला लागतं बघा असं मित्रांनो. बारीक करायचं, बारीक केल्यानंतर चांगलं होतं, है का नाही स्वीटी? आता इकडे काय केलंय बरं का, आम्ही बारीक करून घेतलंय, बारीक असं बारीक करून घेतलंय. आणि त्यातलं काय करायचं, असं पिळायचं, कोबतलं सगळं पाणी बाहेर काढायचं, है का नाही स्वीटी? जोरान खेळते लागा की आईशा. बघा इकडं असं बारीक करून घ्यायचं. जर इकडं मी काढतो, तुझ्यापेक्षा मला जास्त ताकद आहे. बरं, हा कर बरं. जो दाब, काय हसते, दाब झाला जोरात. हा, तर असं पाणी त्यातनं नितळतं बरं का. नितळल्यानंतर ही कसं जरा सॉफ्ट होतं, असं मोकळं होतं, मोकळं. त्याच्यात पाणी जास्त असतं कोबूमध्ये, आहे का नाही? निघलं का? हे असं बारीक करून घ्यायचं कोबूचं पाणी. कोबूचं पाणी असं बघायचं, असं बारीक निघतं. आणि इकडं जोर लागा की हायशा चालू आहे, दम लागा की हायशा. पाणी बाहेर काढलं ना चांगलं, म्हणजे असं मऊ कुरकुरीत लागतात ग. नाही तर पाणी कसं राहिलं असं शिजत नाही. तर बरोबर आहे का मित्रांनो, सांगा बरं, शिजत नाही तर असं. बघा पैलवान लागले कामाला. ऐका की, होय माझ्यापेक्षा तुम्हीच करा की, कशाला मला मदत करू लागते, तुम्हीच करा. प्रेमा खात्या तुझ्या काय हात लावत नाही जास्त. बघा किती सांडी केली. हा का निघते का? मी काढले आहो सगळं पाणी त्यातलं बघा. असं चोथा बाहेर निघला पाहिजे. आता काय झालं, असं थोडं बघा असं सुट्ट पाहिजे. हा, टाका त्यात हळद टाका, मीठ टाका, मिरची टाका, तुरून घ्या. का तू काय करते बघा, मला आता इतकं करू लागतात, माझ्या पुढचं बी करावं का नाही.
अगं एवढं पाणी काढलं, सगळं सांडलं. मी तर सांडलं होतं का? मग ह्याच्यामध्ये आता मैदा घेतलाय बरं का. मैदा आता चाळून किती काय असतं यात, बारीक बारीक काळ्या मुंग्या आहे का नाही, बासमती म्हणजे असं बारीक करून घ्यायचं बरं का. आणि छोटे छोटे आळे आहेत बघ, सुटे हो का, आळे आहेत हो, किती हो आळे दिसले का, हो का आळे आहेत ह्यात. काय कर, व्यवस्थित करून घे. हो किती दिसले का, हो दिसले का. काय कर, अजून चाळ, व्यवस्थित चाळ, बारीक चाळणीने चाळ. बारक्या चाळणीने चाळलं ना त्यात सगळं जाईल. तर काय करायचं, 1 वाटीभर मैदा, काय म्हणते त्याला, मैदाच म्हणतात, मैदा घ्यायचा आणि असं बारीक चाळून घ्यायचं बघा. चाळणीत बारीक चाळून घेतलंय. आता मैदा टाकून झाला बरं का. आता इथं काय करते ते कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घेते. कॉर्नफ्लॉवर पावडर टाकते 1 वाटी. किती? 1 वाटी कॉर्नफ्लॉवर. हा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्या. तर कसं असं, जसं तुमचा कोबो आणि तसं म्हणजे जास्त कोबोची क्वांटिटी असते तर त्याप्रमाणे आपलं वाढवायचे जास्त, आहे की नाही. तर आम्ही कोबो अर्धा तास, किती 15-20 मिनिटं झालं असेल की आपण अर्धा तास झाला आम्ही बारीक करत होतो, बारीक बारीक बारीक. मग नंतर ना बघा एवढा असं बारीक झालाय. तर आता आपण घेऊया अद्रक लसूण पेस्ट टाकू. त्यातच टाकी डायरेक्ट माप घेते का, त्याला काय सगळीच पुढे टाकली तर चालते, नाही काय अडचण. टेस्ट नुसार आपल्या टाकायची. हा सगळे टाकते, हा सगळेच टाकते. मग त्यातच टाक ना, ह्यात कशाला टाकते, माप घ्यायचे, सगळं माप ह्यातच घेते. बर, 1 वाटीत आम्ही सगळं माप करून घेतोय. त्यात टाकलं असतं डायरेक्ट जमलं असतं, ह्यात घ्यायची काही गरज नव्हती का. पण असं जास्त असं जास्त नसते, तेवढे ग्रॅम बनायचं असतं. आता किती, 20 ग्रॅमचं, 20 ग्रॅम नुसारच असतं. कसं छोटे छोटे ग्रॅम असतात. आता हे कसं 1 वाटी घे, 1 वाटी. आता हे सोया सॉस आहे, सोया सॉस आपल्या हिशोबाने घ्यायचा. तर थोडं नॉर्मल घे, अजून काय कर, नॉर्मल घे, थोडं घे अजून. हां तर थोडं घे अजून. काय राहिलं, हां सोया सॉस झाला. आता चटणी, घरची चटणी, घरची लसणाची चटणी, लसूण चटणी घेतली घरची. फोडतो ते इकडं, फुटलं का, दाताने फोड. चाकू वाटपटी आहे, पाणी सुटतं परत. बघा अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. तर काय करायचं पुढचं प्रोसेस सांग. सोया सॉस लावला वरती, सोया सॉस लावलाय का. बर, आता ह्याच्या पुढे काय करणार आहे. आता 1 वाटीत पाणी घ्यायचं. बर, 1 वाटीत पाणी घ्यायचं का, ते मगाची वाटीत घे की. बर, रोजचं आमचं प्यायचं हांड्यातलं पाणी, तसं फिल्टर मधलं पितो तसं काय नाही, आहे की नाही. अहो ही फिल्टरचं पितो, ही स्वयंपाकाला वापरतो. हा असं आहे बघा आमच्या तसं. फिल्टरचं वेळ कोणी नक्की बघितलंय मला कमेंट करून सांगा, आहे का नाही. हा नक्की सांगा, ही फिल्टर आम्ही घरी नवीन बसवला होता तर नक्की सांगा कमेंट करून की व्हिडिओ कोणी बघितला, आहे का नाही. हा तर तेल घेते ओतून. आता एका कढईमध्ये तेल ओतलं. आता बस का एवढं भरपूर. आता काय करायचं, गोळ टाकायचं का. आता मी हाताला पाणी लावते बघा असं. बर, म्हणजे हे चिटकून आहे हाताला. तू हाताला चिटकून आहे म्हणून असं करते का. बरं, हेच काय गोळा करून टाकते का कसं करते. भ्या वाटतंय का. बरं, इथं तेल गरम झालंय. आता हळू सोड, भाज्यावानी सोडायचं बघा. असं भाज्यावानी सोडायचं मस्त. असं भाज्यावानी सोडलं ना, पाणी काय होतं, पाण्याने हात लावलं ना असं चिपकत नाही, असं चिटकी होत नाही, आहे का नाही. चिपकत नाही ना तुला. आणि मग आता तळत्यात मस्त बी गरम, आहे का नाही. कशी काय करते होय. तर आमची जिमी आली बघा स्वीटीची रेसिपी बघायला, आहे का नाही. मग काय ती म्हणते नवीन काहीतरी बनवते. म्हणलं असं तळती भारी, तळून चालेल असं वाढू चांगलं लाल बुंद होऊसर ठेवायचं, आहे ना स्वीटी. दुसरा स्टेप चालू. आता दुसरा गाणा चालू आहे. तर इकडं मस्त पैकी कुरकुरीत लाल बुंद मंचुरियन कडक झाल्यात. आता बघतो मी खाऊन कसं झालं, आहे का नाही सुटे.
काय करतो बघा, आता इथं चटणी घेतली आहे, गोड चटणी म्हणजे टमाटर सॉस. आणि इथनं कोणती चटणी का ही कोणती चटणी बघा, मिक्स दिले. हे मिक्स केले. आता हे खाऊन बघतो कसं झालंय. हा मस्त झालंय. खरं मी काय म्हणतो, तुम्ही पण या खायला आमच्या घरी. होय हा खरंच छान झाले. तू बघ ती खाऊन बघ, तुला चालतो मी. बघ कसं झाली, कसं झाली, छान झाली. बाहेर झाली का? मम्मीला तर बघा. मम्मी गेली बाहेर. मम्मी गेली बाहेर बसली. मम्मीला देतो खाऊ. तिकडे की हा मस्त आहे. असंच कुरकुरीत कमी तुम्ही बी बनवा. पावसाच्या वातावरणात गरम गरम खायला मजाच असते संध्याकाळचा. तर मम्मी आल्या बघा, तिचा फोन झाला, फोन ठेवला तिने. जरी खाऊन बघ, बघ खाऊन बघ की खाऊन कसं झालंय सांग. मस्त झालंय का? कसं वाटले रेसिपी तुला? तर रेसिपी कोणाकोणाला आवडली कमेंट करून तर सांगाच. आणि घरी कोण कोण करतोय ते पण सांगा. आणि घरच्यांना असंच खाऊ घाला. तर सुटे काय तू बोलशील 2 शब्द? आता तुम्हाला आवडलं लय भारी वाटलं. तिला भारी वाटलं तर काही विषय नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटतंय, कसं वाटलं एक सांगा मला. करून घेते. करून चाललंय आमचं. चला व्हिडिओला करते. बाय बाय.